ज्या गुरुंना तू भेटायला गेली होती त्यांनी काय काय सांगितलं? कसं आहे, ते जन्म तारखेवरून सगळ्यांचं भविष्य सांगतात. मी आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांबद्दल माहिती काढून आणलीये. वा. बरं, बाकीच्यांचं ठीक आहे. आदितीचं काय सांगितलं? तिचं लग्न अतिशय यशस्वी अशा माणसाशी होणार आहे. चला, म्हणजे नंदीने माझा निरोप महादेवापर्यंत पोहोचवला म्हणायचा. पोचला पोचला. काय? हे बघा, वाटप समारंभ सगळा संपला असेल तर कामाला लागा. हो. चला चला. बरं झालं ना यांना कच्चे केळ्याचे वेफर दिले ते. काय ग बाई. चला. आदिती, काही नाही, म्हणजे खरंच अविनाश सरांनी इतका चांगला मुलगा मिळणं खरंच कठीण आहे, नाही? नाहीतर हल्लीची मुलं याच्या त्याच्या आहारी जातात. पण सरांनी किती कमी वयात आपलं ऑफिस कुठल्या कुठं नेऊन ठेवले, नाही? विचार कर. हा, नाही म्हणजे विचार कर ना, आपल्या सगळ्यांचीच कुटुंब या कंपनीवर चालतात. अविनाश सरांचं जिच्याशी लग्न होईल ती मुलगी खूप नशीबवान असेल ना. आयुष्यभर सुखात नांदेल ती. हो ना आदिती? काय वाटतं तुला? अविनाश सर खरंच खूप चांगले. हा, आणि एफिशियंट बिझनेसमन सुद्धा आहेत. हा. चला, जमेल. जुई, काय ग? अगं सारिकाने सगळ्यांनाच बोलवलं होतं, तू का नाही आलीस? जुई, काय झालं? अगं जुई, सांगणार आहेस का मला काय झालंय? अगं कट का केलास फोन? जुई, मगाशी पण मी फोन केला तुला कामाच्या संदर्भात, तू फोन नाही उचललास. आता फोन उचल, काश्मीरसाठी कोणीतरी फोन करत असेल तुला. ऍड मध्ये माझ्या नंबर बरोबर तुझा आणि जयचाही नंबर दिला. एन्क्वायरी करायचीच झाली तर जय किंवा तुझ्या नंबरवर फोन करते. जुई, काय झालंय तुला? काय अजून गप्पा संपल्या नाहीत का? हा, काय मध्ये मध्ये ठेवलंय हे? जुई, अगं काय झालंय तुला? तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? काही सांगणार नाहीयेस का मला? जुई, अगं तू अशी ऐकणार नाहीस. उठ, चल उठ उठ उठ, चल. आता बोल.
जुई, असं किती दिवस चालेल? ऑफिसमध्ये असून सुद्धा तू नसल्यासारखी असतेस, सतत चिडचिड करत असतेस. हे बघ जुई, तुझा प्रॉब्लेम मला माहित नाहीये असं नाहीये, पण अशी कुढत बसू नकोस ना. जे काही तुझ्या मनात आहे ते बोल. तुला तुला तुझ्या नाही, मारलं नाही, पण माझ्या लग्नासाठी खूप फोर्स करायला सुरुवात केली आहे त्यांनी. आणि अशा वेळी ते माझं काहीच ऐकत नाही. आदिती, मला नाही करायचंय लग्न, पण माझ्या घरचे ऐकतच नाहीयेत. जसं ऑफिसमध्ये सगळ्यांना माझं वागणं बोलणं विचित्र वाटतं ना, तसंच माझ्या घरच्यांनाही वाटतं. अगं साधा हट्ट सोड, त्यांनी मला फारसं कधी बोलतानाही पाहिलं नाही. मलाही काही भावना आहेत आणि त्या एक्सप्रेस करणं म्हणजे हट्ट करणं असं वाटतंय त्यांना. आजपर्यंत मला अमुक एखादी गोष्ट आवडते किंवा नाही आवडत असं मी त्यांना कधीच सांगितलं नाही. आणि हीच ती लेट गो करण्याची सवय आज नडतीये मला. पण मी आता ठरवलंय, मी माझ्या भावनांचा विचार करणार. मग आता तो माझा हट्टीपणा वाटू दे किंवा आगाऊपणा. जुई, हे बघ, तू आधी शांत हो. जुई, कुठलाही निर्णय घेताना शांतपणे विचार कर, कारण एकदा का आपण निर्णय घेतला ना की मग मात्र आपण माघार घेऊ शकत नाही. ज्या गोष्टीसाठी तू या लग्नाला नकार देणार आहेस ती गोष्ट तर अजून अधांतरीच आहे. तू तुझ्या मनातलं मला सांगितलंयस, पण मला सांगून काय उपयोग? म्हणजे समोरचा काहीही रिस्पॉन्स देत नाहीये तुला, आणि जेव्हा समोरचा रिस्पॉन्डच करत नाहीये तेव्हा तेव्हा त्याच्यासाठी हा असा निर्णय घेणं कितपत योग्य आहे सांग मला. हे बघ जुई, मला अगदी मनापासून वाटतं की उद्या जाऊन तू हर्ट होऊ नयेस, आणि आपण घेतलेल्या निर्णयावर आपल्याला पश्चाताप होता कामा नये. मग जर तू माझ्या जागी असतीस आणि तुझ्याही घरच्यांनी तुझ्यावर अशीच जबरदस्ती केली असती तर काय केलं असतंस तू? मी शांतपणे विचार केला असता. समोरच्याच्या मनात तेच आहे का जे माझ्या मनात आहे, किंवा तोही माझ्या प्रेमात तेवढाच बुडालाय का जेवढी मी त्याच्या प्रेमात बुडाले? ह्या सगळ्याचा विचार करून मग शांतपणे विचारपूर्वक मी निर्णय घेतला असता. नवरे, ते गेस्टचा नंबर आहे का तुमच्याकडे? कुठल्या? ते मगाशी आले होते, त्यांची बॅग राहिली इकडे. ही बॅग त्यांची नाहीये. मग कोणाची बॅग आहे? सारिका. हा काका. अगं केरळवरून तू बॅग आणली होतीस का? नाही हो, मी नाही आणली. मग कोणाची बॅग आहे?
आदिती हो. जुई तू नवीन बॅग घेतलीस का? खाली काय बघते? ही काय बॅग? तू तिथे ठेव. नाही, ही माझी बॅग नाही आहे. मग तू, अरे बापरे, ही बॅग तर खूप मोठी आहे. मग कोणाची बॅग आहे? नवरे अहो, कोणाची बॅग आहे ही? मला काय विचारताय तुम्ही? काय काय नंदिनी तू आणलीस माझ्यासाठी? कशाला? माझ्याकडे होती बॅग. असू दे. काय काका, एवढ्या प्रेमाने आणले तर वापरा ना. तर ती नाही चालेल चालेल, वापरतो. थँक्यू नंदिनी. नाही, माझी आधीची बॅग होती, त्याचा बंद तुटला होता, कालच मी दुरुस्त करून घेतली आहे. पण कशाला एवढा खर्च केला तुम्ही? आता असू दे. त्यात चष्म्याची दोरी पण आहे. काय सांगताय? ही चष्म्याची दोरी पण आहे याच्यात? अहो, एक मिनिट. घरी जाऊन बघा ना, आता नको. राधे हो, काय होतं त्याच्यात? वा वा, म्हणजे उद्यापासून अरविंद काका नवीन बॅग घेऊन येणार तर. नाहीतरी आपल्या ऑफिसमध्ये दोनच गोष्टी खूप जुन्या होत्या. एक म्हणजे यांची बॅग आणि दुसरे थांगडे. उद्यापासून यांची बॅग बदलली जाईल, म्हणजे एक जुनी गोष्ट बदलली जाईल. पण एक जुनी गोष्ट अशीच आहे. कोण हे? सारिका मॅडम, या केरळच्या वेफर्स मध्ये काही दम नाही बरं का? अरे आमच्या गल्लीतल्या दुकानात सुद्धा असले वेफर्स मिळत नाहीत. दातात अडकून बसलेत सगळे. अहो मग आणायला सांगायचे नाहीत ना. जुई, निघायचं नाहीये का? असं इथे बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? अगं मी ओके, तू नको काळजी करूस. जुई, आता प्रॉब्लेम्सला तोंड द्यायला शिक. हे बघ, काळजी करू नकोस, काहीही होणार नाही. चल उठ आता. थोडी तब्येत डाऊन आहे, बाकी काही नाही. ओके, मग आपण एक काम करू. जय इथेच आहे, आधी आम्ही तुला ड्रॉप करतो आणि मग आम्ही घरी जातो. म्हणजे तुला तुझ्या घरी सोडायला येते आज मी. मग जय मला ड्रॉप करतील आणि मग घरी जातील. कशाला? मागच्या वेळेला जसं केलं तसंच करू. आधी मी आणि जय तुला घरी ड्रॉप करतो आणि मग मी जाईन घरी. चालेल ना जय? हो ठीक आहे, चला. सुई, एवढी मोठी बॅग ऑफिस मध्ये का आणलीस? काय त्याच्यात? मी जरा टॅक्सी बघून येतो.
हा बोला काका. काका म्हणलास म्हणजे नंबर सेव्ह आहे तुझ्याकडे, बरोबर ना? फोन कशाला कट करत होतास? नाही काका, मी ऍक्च्युली ऑफिस मधनं निघत होतो आणि जरा आवरावरी करत होतो, म्हटलं बाहेर पडूनच फोन करूयात ना. मी काय निवांत गप्पा मारायला फोन नव्हतो करत तुझ्याकडे. एक सरप्राईज आहे, लवकर या. पनीर केतकरी बनवणार आहे. अरे वा. अहो पण आता ते सरप्राईज राहिलं नाही ना, तुम्ही सांगून टाकलं. काय मला तुमच्या मुलांसारखी सरप्राईज द्यायची सवय नाही ना, म्हणून. बरं आहात कुठे? मी हे काय निघालोच. टॅक्सी. हा, टॅक्सीने येत आहे. वा, तुझं ऑफिस आहे BKC ला, आपण राहतो बँड्राला. फार फार तर अर्धा तास भरपूर झाला तुम्हाला. बरं आता घड्याळ लावतो मी. अर्ध्या तासात जर तुम्ही पोचला नाही तर बरं ठीक आहे, 10 मिनिटं एक्स्ट्रा देतो. हा, कारण काय आज माझा मूड जरा चांगला आहे. काका इथेच माझी 5 मिनिटं गेली. आपण असेच बोलत राहिलो ना तर मला निघायला उशीर होईल. 5 मिनिटं गेली कधी? माझ्याशी बोलत टॅक्सी शोधतोस ना तू? मग तरुण मुलांचं ना एक समीकरणच आहे बाबा. म्हाताऱ्या माणसांची बोलणं म्हणजे वेळ वाया जाणं असं वाटतं ना तुम्हाला? काका अहो असं खरंच काही नाहीये. अरे मी काय रागावून बोलत नाही रे बाबा, आपलं एक जनरल सांगितलं. काका. हा, अरे काय झालंय? काय मला येतं ऐकायला? सॉरी मला ऍक्च्युली टॅक्सी म्हणायचं होतं, चुकून काका म्हणालो. विचित्र सवयीचा परिणाम आहे, दुसरं काय. काय होणार आहे तुम्हा मुलांचं कोण जाणे. नेहमी कसं रे कन्फ्यूज असता तुम्ही. हा काका प्लीज मी आत्ता ठेवतो फोन. ती पनीर केतकरी खात खात बोलूयात ना. हे बघ, माझा मूड चांगला असला तरी नियम बदलणार नाही मी, लक्षात ठेव. उशीर झाला ना तर रात्र बाहेर काढावी लागेल. ठीक आहे काका, मी ठेवतो फोन. हा, टॅक्सी. बँड्राजा. जुई, अजूनही तुम्हाला नीट काहीही सांगितलेलं नाहीयेस. हे बघ, स्पष्टपणे बोल. जुई बोल. मी घर सोडून आले. म्हणजे तू? हो, सकाळीच घेतला मी हा निर्णय. मला नाही जायचंय आता घरी. अगं म्हणून तू ही बॅग घेऊन? बॅग? हा, तू या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस मगाशी. पण एवढी मोठी बॅग घेऊन कुठे निघालीस? ती तिच्या मावशीकडे जाते. अच्छा, चला. टॅक्सी थांबली.